नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये. तर दीदी आली होती रक्षाबंधनसाठी. तर तिला यायला मुळातच उशीर झाला होता. तर व्हिडिओ आहे पोळ्याच्या अगोदरचा, तर टाकायला देखील मला थोडासा लेट झाला आहे. तर रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट आपण पोळ्याच्या अगोदरच करत असतो. आणि पोळ्याच्या दिवशी जी आहे ती बांधलेली राखी म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याकडे अशी परंपरा आहे की पोळ्याच्या दिवशी जी राखी असते ती सोडली जाते. तर दीदी इकडे आली होती आणि आमच्या मस्त अशा छान अशा गप्पा चालल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. 22 देऊ पर्यंत कंटिन्यू राहा. याच्यासाठी एखादी मुलगी बघा. हाईट किती आहे? काय नोकरीला नाही अजून, पण याला नोकरी बघा. आपल्या नोकरीवर लागते. भांडे घासून स्वयंपाक वगैरे करू शकतो आपण, काय अडचण नाही. पेमेंट किती लागते तिला? मला खर्चाला 5,000 दिले बघा. बॅलन्स मारा नक्की. मग आता तसं मी 1,500 रुपये महिना सुरू झालेला आहे, त्याच्यात भाग आहे 1,500 खर्च नाही. तुला काय महिन्याला काय किती डायलाच तेवढा घालायचा. दिवसभर घरी पिक्चर पाहायला सबस्क्रिप्शन घालत. दिवसभर फरशे पैसे पोसा शकतो. पैसे पुस्तक पाहायला पोचा घ्यायचा पोचा. ना नाही, संपर्क नको. मग फक्त ऍड द्यायची. फक्त जाहिरात द्यायची. जाहिरात द्यायची फक्त. नाव सांग ना. संपर्क नाव, अरे नाव सांग संपूर्ण. मग गेलतो अण्णाचे धोत्र डास बसला का रक्त विक्त पैसे झुट मारायचं आणि त्याचं धोत्र लागून म्हणतो अण्णा तुमचं रक्त फिर डाग पडूच तर मारिता. पल्ले डाग पाडून ठेवली आधीच मारायचे बसल्या बरोबर रक्त पेले मारलं. तर दीदी आली होती, तर तिसाठी चालू आहे स्वयंपाक. इकडे चपात्या वगैरे करून घेतल्या दोघींनी आणि इकडे भजे काढायला चालू आहे. ती तिकडे ओळखती पापड वगैरे सर्व झाले आणि इकडं भाज्या आणल्या होत्या आणि त्या डब्यामध्ये लाडू वगैरे. तर स्वयंपाक वगैरे झाला आता आमचा. आता ती मस्त की ओळून घेणार आहे आणि नंतर गॅसवर राहिला माझ्याकडून. आणि श्रद्धासोबत आल्या होत्या आज ह्या पोळ्या. हा हे काय येतो ना, आता फोटो काढायला जायचं आम्हाला तिकडं. तर इकडे मामा बसले आणि दीदीने मामांना ओवळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आदू आले. आदूला वाटलं आता मी पण ओवळायचं, तर आदू येऊन तिथे उभं राहिली होती साईडला. आता आदू ओळणार आहे काय? आता मी तुम्हाला ओवाळते. मला ओळणार आहे काय? मग आदू पडन आदू पडन तो. अरे पडन असं काय करतोय? लय म्हणजे लय अति गोरे निघालते. एवढे गोरे नाही ओरिजिनल. एवढे गोरे निघले. हा तुमच्यापेक्षा गोरी आमच्यापेक्षा गोरे. चांगली गोष्ट आहे. मग छोड बाय गोरे झाले बरं. पण 8 दिवस सासरवाडीत राहिले. हा त्याच्यामुळे गोरे झाले. बंगल्याच्या आतच 8 दिवस मग 9 दिवस 8 मुक्काम. पिलू खाली उतर ना, खाली उतर. ते ताट दिवस घे ना अंग. बस हा पकडा नीट टॅप पकडा. मी सोडून आणले बाजूला.
इकडे बघ. माझी टोपी वाकडी झाली तुमची. नंतर एवढीच कोणती इथं मग ते अन्नाला नाही ना वावर तिथे क्षीरसागरची सुरू. ते तुम्ही कुठे झालेलं आहे? मी शेवगावला आणि ते शेवगावला पिल्लू तिथं आहे ना मामा ते तुम्ही पाहिलं नव्हते आले का मला मी कुठे झालेली. मानधनबाईची झाली इकडे दिदी खरं आवरा. हे कडे टाण नाही छोटवा रिक्षा तर नंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आमची जेवण वगैरे झाली. तर अगोदर माणसांची जेवण वगैरे झाली आणि मामाने अगोदर जेवून घेतलं होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर दीदीला जायचं होतं घरी, कारण की ते काही थांबणार नव्हती. तर कारण की दुसऱ्या दिवशी होती खांदामाळीन आणि मग पोळा, तर त्यामुळे आवरत होतं, त्यामुळे तिला जायचं होतं घरी. त्यानंतर आमची जेवण वगैरे झाली आणि दीदी निघाली, त्यामुळे तिला हळदी कुंकू लावायचं चाललं होतं. तर फायनली आजचा असा होता छानसा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.